नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सीईटी सेलवर बीएससी नर्सिंगचा फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. चला तर मग सुरू करूया. आज आपण फॉर्म कसं फिलअप करायचं आहे. वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे. त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण वेबसाईटवर लॉग इन करू वेबसाईटवर जाऊ शकतो. वेबसाईटवर आल्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे. इथे मेल आय डी टाकायची. चालू मेल आय डी राहील तीच टाकायची. बंद मेल आय डी नाही टाकायची. इथं पासवर्ड रिएंटर, आधार प्रमाणे नाव, डेट ऑफ बर्थ, फिलअप झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यायची डिटेल्स. चेक करून झाल्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करायचं. रजिस्टर झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर मेलवर व्हेरिफिकेशन कोड येईल. त्यावर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय करून लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. इथं प्रोसीड टू डिजिलॉकरवर क्लिक करायचं आहे. डिजिलॉकरवरून आपल्याला अपर आय डी काढायचं आहे. अपर आय डी कसं काढायचं आहे ते आपण आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे. ते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. डिजिलॉकर काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आय डी कॉपी करून घ्यायचा आहे. इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. 10वीच्या मार्कशीटवर आहे तर त्या प्रकारे नाव टाकायचं आहे. वडिलांचं नाव, फक्त नाव लिहायचं आहे. आईचं नाव, जेंडर, धर्म, रिजन, ग्रामीण असेल तर ग्रामीण, शहरी असेल तर शहरी, मातृभाषा, कंट्री येऊन जाईल आपण आपल्या. इन्कम टाकायचे. लेबर असेल तर 50 ते 1 लाखाच्या आत दाखवायचं आहे. मॅरिड अनमॅरिड, ॲड्रेस टाकायचा आहे. मोबाईल नंबर अल्टरनेटवाला टाकायचा आहे. ॲड्रेस करस्पॉन्डिंग सेम करून घ्यायचा आहे. महाराष्ट्राचे रहिवासी यस, मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी, नसेल तर नो करायचं आहे. डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी. दहावी पास आउट झाले ते टाकायचं आहे. तिथले पर्सेंटेज किती आहे ते टाकायचे. कोणत्या स्टेटमधून झालेले आहे, कोणत्या बोर्डातून झालेले आहे, स्टेट,
इथे 10वी जर पास 12वी जर पास झालेला असेल तर नो करायचं आहे. जर या वर्षी 26ला जर पास होत असेल तर यस दाखवायचं आहे. पर्सेंटेज CGP मध्ये असेल तर CGP, पर्सेंटेज मध्ये असेल तर पर्सेंटेज. इथं मार्क्स टाकायचे, इथं आउट ऑफ टाकायचे आणि इथं ऑप्टेन टाकायचे. आय ॲग्री करायचं, कन्फर्म करत आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपली प्रोफाईल ही कंप्लीट होईल. त्यानंतर CETच्या रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. यात पूर्ण CET आहेत. आपल्याला ज्यात जी CET द्यायची आहे त्याला आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. तर आपल्याला आज द्यायचे नर्सिंगची CET. तर MS नर्सिंग या CETवर आपण BSc नर्सिंगच्या रजिस्ट्रेशन करूया. मोबाईलवर OTP येईल, OTP फिलअप करायचा आहे. त्यानंतर खाली यायचे, डाउनलोड मध्ये क्लिक करायचे आणि प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे. त्यानंतर जी आपण प्रोफाईलला फिलअप केलेली इन्फॉर्मेशन सर्व काही इथं येऊन जाईल. तर याला काही न करता सरळ सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. ॲड्रेस पण जे प्रोफाईलमध्ये भरलेलं आहे तेच येऊन जाईल. यालाही काही न करता सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. पुढची स्टेप असणार आहे डिसेबिलिटी इन्फॉर्मेशन किंवा ऑर्फन आहे का, म्हणजे अनाथ आहे का, नो दाखवू, कॅटेगरी दाखवू. जर कॅटेगरी मध्ये मोडत असेल तर कास्ट सर्टिफिकेट लावायचं आहे, नसेल तर ओपन दाखवायचं आहे. कॅटेगरी घेतल्यानंतर कॅटेगरी इथं शो करायची, कॅटेगरी टाकायची आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे का म्हणल्यानं हो म्हणायचं आहे, अवेलेबल करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडिटी असल्यास व्हॅलिडिटी टाकायची, नसेल तर नो म्हणायचं आहे. आणि जर अप्लाय केलेली असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ड म्हणल्यानंतर आपल्याला ती पावतीचा नंबर टाकायचा आहे. तर आपल्याकडे व्हॅलिडिटी आहे तर व्हॅलिडिटीचा नंबर टाकू. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करू. ते झाल्यानंतर आपल्याला एज्युकेशनची इन्फॉर्मेशन विचारेल. 10वी आणि 12वी जी आपण प्रोफाईलमध्ये फिलअप केलेली ते आपल्याला शो ऑन होईल. त्याला चेक करून घ्यायचं. आय हॅव रीडवर क्लिक करून आपण सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करू. त्यानंतर आपल्याला जे पेपरची माध्यम घ्यायचं आहे ते इंग्लिश घ्यायचं का मराठी घ्यायची. याला BSc नर्सिंगला फक्त इंग्लिश असते, त्यामुळे आपण इंग्लिशच चॉईस करू. त्यानंतर आपल्याला एक्झामचं सेंटर विचारेल, सेंटर टाकून देऊ. चार चॉईस करायचे, चारही वेगवेगळे घ्यावे लागतील. जर हे रिसेट करायचं तर रिसेट पण करू शकतो, परत एकदा फिलअप करू शकतो. त्यानंतर इथं मॉक टेस्ट होणार आहे. फोटो साईन अपलोड करायची, लाईव्ह असेल तर लाईव्ह घ्यायची. आणि जर पासपोर्ट अपलोड करायचं तर पासपोर्ट पण करू शकतो. आपण पासपोर्ट अपलोड करू.
क्रॉप करून घेऊ, वर सरकू आणि क्रॉप अँड अप्लायवर क्लिक करू. सिग्नेचर बी त्याच प्रकारे अपलोड करून झाल्यावर इथं फोटो आयडेंटिटी प्रूफ टाकायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक करायचे. सबमिट झाल्यावर आपल्याला अशा प्रकारे फॉर्म दिसून येईल. याला बरोबर प्रॉपरली चेक करून घ्यायचं आहे, इन्फॉर्मेशन बरोबर आहे का नाही आहे. कशासाठी अप्लाय करतोय काही नाही सर्व काही बघून घ्यायचं आहे. नाव, जन्मतारीख, ID प्रूफ वगैरे सर्व काही चेक करून घ्यायचं आहे. चेक करून झाल्यावर आय कन्फर्म डॅट मध्ये क्लिक करून चेकबॉक्सवर क्लिक करून कंटिन्यू करू. त्यानंतर फीस पेड करण्यात येईल. फीस पेड झाल्यानंतर आपले फॉर्म कन्फर्म सबमिट होईल. तर अशा प्रकारे आपल्याला BSc नर्सिंगचा फॉर्म फिलअप करता येईल.